आज ठरविल्याप्रमाणे सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालो. दुसरे कुठे, शेताकडेच. रस्ते जरा कोरडे पडले असले तरी चिखल मात्र अजूनही कायम आहे. वावरात तर अजूनही पाय फसतायत. 2-3 दिवसात पावसाने थोडी विश्रांती घेतली. ऑक्टोबर हिटचेही चटके सुरू झालेत. आज सकाळी सूर्यानेही डोळे वटारले होते. आज शेतात सोयाबीन कापायला मजुरांची गँग येणार होती. नाहीतर तुम्ही म्हणाल गँग कसं म्हणाले. काही शब्द सहज बोली भाषेत रुळलेले असतात. त्यामुळे म्हटलं की मी बाहेरच्या शेतकऱ्यांच्या दररोज बातम्या करतो. जरा मारावी आपल्याकडे विचक्कर. निघालो वावरात. 3-4 दिवस पाऊस पडून अन्न उघडला बी अजूनही चिखलात पाय फसत होते. काही काही ठिकाणी तर विहिरीला झरा लागल्याप्रमाणे पाणी निघतंय. आमच्या मराठवाडी भाषेत त्याला चिबाडीचं वावर म्हणतात. सोयाबीनच्या वावरात गेल्यानंतर सोयाबीन कोणतं आणि तणकट कोणतं हेच कळत नव्हतं. सोयाबीनला 10-5 शेंगा, यात काय उत्पन्न निघेल बा, हा प्रश्न मी मनालाच विचारत होतो. वावरात पोहोचताच मजुरांची गँग होती. सोयाबीन कापतानाही त्यांचे पाय फसत होते. मी म्हटलं की थांबावं की थोडं. ते म्हणाले पाणी केव्हा पडल काय सांगता येईना. त्यातच सोयाबीनच्या शेंगा आता ऊन पडलं की जाग्यावरच फुटतात. काही जण विळ्यानं तर काही जण चिखलातून उपटत होते. मी म्हटलं बरं निघेल की अवरेज मित्रा. मालक काय सांगावं बा, तो बी चाचरतच म्हणाला. त्यानं बी एक सोयाबीन कापायला 4,000 रुपये घेतले होते. त्यातही शेतवाल्याला कसं नाराज करावं वाटत असेल म्हणा. शेतकरी संघटनेचे नेते म्हणायचे शेतकरी आणि मजुराचं नातं हे मावस भावासारखं असतं. आता हा मावस भाऊ या अडचणीच्या काळात शेतकऱ्याला पाण्यात पाहतो. असो, तो विषय सध्या नाही. आता सोयाबीनचा बाजारभाव 2.5 ते 3,000 प्रति क्विंटल आहे. अवरेज उत्पन्न याचा हिसाब मी काय सांगत बसणार नाही. एवढं मात्र नक्की आहे की खर्च तर निघणार नाहीच, उलट वावर नीट करायलाही वेगळा खर्च लागेल. नुकसान भरपाई, अनुदान, विमा, आकडे फुगवून मोठे पॅकेज, हे सरकारी बाबी एसीत बसून शेतकऱ्यांची कशी काशी घालतात ना. शेतकरी कसा जगतोय हे बांधावर येऊन पहा म्हणावं, मग कळेल. नांदेडमध्ये अतिवृष्टी, महापूर यांनी थैमान घातलेले असताना शासनाच्या GR मध्ये त्यांच्या चष्म्यावर धूळ चढली. आमच्याच नांदेड जिल्ह्याचं नाव वगळलं. मग शेतकरी रक्त असलेला तरुण गप्प कसा राहील. शेतकरी भावांनो, आपली आणि आपल्या परिसरातील परिस्थिती कमेंट मध्ये नक्की सांगा. SP न्यूज मराठीला YouTube वर जाऊन सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा. भेटत राहूच सर्वसामान्यांचा आवाज बनून. नागोराव भांगे पाटील, आपला माणूस.